विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. 5वी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये ज्या प्रकरणावर खूप सारे प्रश्न येतात ते प्रकरण आज आपल्याला शिकायचं आहे, ते म्हणजे आहे परिमिती. 30वे प्रकरण स्वाध्याय, त्याच्यामध्ये 30.1 आज आपण पाहणार आहोत. मग सगळ्यात अगोदर मला सांगा, परिमिती म्हणजे काय हे कोण सांगू शकतंय का? एक, हां सांग लास्टला. हां एकदम बरोबर आहे. इकडे ये तू. बघा, एक विद्यार्थी असा आहे की ज्यानं वर्गामध्ये शिक्षक शिकवायच्या अगोदरच अभ्यास करून ठेवला आहे. त्याला हे एक छोटंसं बक्षीस आहे. व्हेरी गुड बेटा, छान. बसा खाली, शाबास. परिमिती म्हणजेच काय रे? कसलीही जरी आकृती असेल त्या आकृतीच्या बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती आहे. समजलं? मग आता इथं आहे, हे काय आहे? आयत. आयताची परिमिती म्हणजेच काय? आयताच्या ही बाजू, ही बाजू, ही बाजू, ही बाजूची बेरीज म्हणजे आयताची परिमिती. चौरसाची परिमिती म्हणजे काय? तर चौरसाच्या 4 बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे चौरसाची परिमिती. आता त्याच्यासाठी सूत्र पण आहेत. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. आयताची परिमिती म्हणजेच सूत्र काय? 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी. तिथं लांबी गुणिले रुंदी आल्या. हां, इथं काय आहे? लांबी अधिक रुंदी. हे लक्षात ठेवा. सगळ्यांना समजलं? आणि त्रिकोणाची परिमिती म्हणजेच काय रे? त्रिकोणाला बाजू 3 असतात. त्रिकोणाच्या 3ही बाजूंची बेरीज केलं तर त्याची परिमिती आली. मग आता सगळ्यांना परिमिती या शब्दाचा अर्थ समजला का? मग आता परिमिती म्हणजे जर तुम्हाला समजलं असेल, स्वाध्याय 30.1 सोडवायचं. मग हा भाग सोडवल्यावर या भागावर मी प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं जर उत्तर तुम्ही दिलात तर जसं सुरुवातीला त्याला पेन बक्षीस मिळाली तसं मी शेवटी सुद्धा बक्षीस देणार आहे. शिकवलेला भाग तुम्ही अगोदर सोडवलेला आहे, पुन्हा मी एकदा शिकवणार आहे आणि नंतर प्रश्न विचारणार आहे. मग चुकतील का तुमचे उत्तरं? बघा, मग पहिला प्रश्न, दिलेली आकृतीची परिमिती किती? अरे 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 अरे, किती सोपा पहिला प्रश्न आहे. आता या पहिल्या प्रश्नात अशी आकृती दिली, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 असं, आणि ह्याचे माप दिलेत 3 2 4 2, 3 2 4 2 आणि इकडे दिलंय 3.5. मग आता परिमिती म्हणजे सगळ्यांची बेरीज. मग किती आली बेरीज सगळ्यांची? पर्याय नंबर 3, 14.5. हे तर आहे रे गैरे नत्तू खैरे, कुणाला बी येईल इतका सोपा प्रश्न होता. आणि हाच प्रश्न जर परीक्षेत आला तर छान वर्तुळ रंगवताल ना. व्हेरी गुड. दुसरा प्रश्न काय दिलंय दुसऱ्या प्रश्नात? आता पहा, दिलेल्या आकृतीतील प्रत्येक चौरसाची बाजू 1.5 सेंटीमीटर असल्यास त्या आकृतीची परिमिती किती? अरे हे तर प्रश्न परीक्षेत आलाय. हे बघा, असं इथं 1 2 3 आहेत, इथं 1 2 3 आहेत आणि इथं 1 2 3 आहेत. आलं का लक्षात? आणि आता तुम्हाला काय म्हणलंय? याची प्रत्येक चौरसाची बाजू किती? 1.5. म्हणजे आता चौरसाच्या 4ही बाजूंची माप सारखं असतात, बरोबर आहे. मग आता चौरसाची ह्या आकृतीची परिमिती काढायची आहे, म्हणजे बाहेरून बाजूंची माप घ्यायची बरं का. म्हणजे आता बघा किती आहेत हे 1 2 3, हे 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि 24 बाजूंची आपल्याला माप काढायची. मग 24 गुणिले 1.5. हां, तर तिकडून जा. तर 15 2 30 15 3 45 15 चौक 60ला 0 हातच्या आले 6, 15 2 30 आणि 6 36, एक स्थळानं दशांश. उत्तर आलं 36.0. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती रे? पर्याय नंबर 4. आता तुम्ही जर हे मधले माप घेतलात तर चुकलं. परिमिती म्हणजेच काय?
फक्त बाहेरच्या बाजूंची बेरीज. आणि इथं एक बाजू किती दिली होती? 1.5, म्हणून बाहेरचेच घेतलं. सगळ्यांना समजलं. अरे हे प्रश्न परीक्षेत आलेला आहे बरं का बाळांनो, 2023च्या परीक्षेत आलेला आहे, गेल्या वर्षीच्या. म्हणून सगळेजण प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा हे लक्षात ठेवा. चला आता कितवा प्रश्न रे? तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न तर मला तर वाटतंय मी शिकवायच्या अगोदरच बऱ्याच जणांना आलेला आहे. ज्यांनी अगोदर हे सोडवलेलं नाही आहे त्यांनी अगोदर सोडवा. ज्यांनी पुस्तक आणलं नाही त्यांनी पुस्तकात बघा, प्रश्न वाचा. तिसरा प्रश्न. एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे. हे बघा रे का, हे कितवा प्रश्न आहे आपला? तिसरा. हे आहे आयत आणि हे आहे चौरस. आलं का लक्षात? तर काय सांगितलंय की या दोघांची परिमिती समान आहे. आयताची परिमिती 80 असल्यास ह्याची परिमिती किती आहे? 80. मग ह्याची सुद्धा किती असेल रे? 80च. मग आयताची परिमिती 80 असल्यास चौरसाची परिमिती काय विचारतंय? परिमिती 80 असल्यास चौरसाची परिमिती नाही विचारलं, चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती? हे बालमित्रांनो किती सोपा प्रश्न आहे. ह्याची परिमिती 80 म्हणजे ह्याची परिमिती 80. ह्याची परिमिती 80 म्हणजेच काय? चारही बाजूंचं माप मिळून 80. मग 80ला कितीनं भागायचं रे? 4. 4 1 4, 4 2 8 आणि 0. म्हणजे ह्याची प्रत्येक बाजू ही किती झाली? 20 मीटर. काय एकक काय? 20 सेंटीमीटर. समजलं? म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती रे? पर्याय नंबर 3. एकक लक्षात ठेवा, 20 सेंटीमीटर. हे समजलं? तुम्हीच सांगा, हा प्रश्न सोपा होता की नाही? सोपा होता की नाही? असे सोपे प्रश्न आहेत, फक्त छान वाचलात तुम्ही की उत्तर तयार. आता कितवा प्रश्न? चौथा प्रश्न. काय दिले चौथ्या प्रश्नात? अरे दुसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न सारखाच आहे. पुढील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर आहे. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? बाजूचा वर्ग. मग 1चा वर्ग काय येतो? 1च. म्हणून त्या चौरसाची बाजू किती झाली? 1 सेंटीमीटर. तर आता असल्यास आकृतीची परिमिती काढा. मग आता इथंच प्रश्न दुसऱ्याचे जसे चौकोन मोजले की नाही बाजूबाजूचे तसे मोजले तर उत्तर किती आलं रे? मग पर्याय नंबर ह्याचं पर्याय नंबर 1. किती? 22 सेमी. एकक महत्त्वाचं आहे, ऐक नाही? समजलं सगळ्यांना? लक्षात आलं का? बघा अशीच आकृती आहे की नाही. परिमिती म्हणजे काय? मग बाहेरून मोजायचा रेषा. ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22. मग एका बाजूचं माप आहे 1 सेंटीमीटर, म्हणून ह्याचं उत्तर येते 22 सेंटीमीटर. हे लक्षात ठेवा बरं. त्याचं उत्तर पर्याय नंबर 2 22 चौरस सेंटीमीटर नाही. समजलं सगळ्यांना? आता बघा किती सोपे प्रश्न आहेत हे सुद्धा. आता चौथा प्रश्न पण झाला. आता कितवा प्रश्न घ्यायचा आपल्याला? 5वा प्रश्न. जे 5वा प्रश्न पण अत्यंत सोपा आहे. काय दिलंय? सोबतच्या त्रिकोणाची परिमिती 35 सेंटीमीटर आहे. आता बघा हे त्रिकोण दिलाय तुम्हाला, बरोबर आहे ना रे? आणि ह्याचं माप आणि ह्याचं माप सारखं आहे आणि ह्याची परिमिती किती दिली आहे? 35 सेंटीमीटर आहे. तर त्याच्या समान बाजूंची लांबी किती? इकडं बघा ह्याचं माप एकाचं दिलंय 5 सेंटीमीटर. मला सांगा 3 मित्र आहेत. 3 मित्र. किती मित्र आहेत रे? 3. 1 2 3. त्या 3 मित्रांजवळ मिळून आहेत 35 रुपये. 3 मित्रांजवळ मिळून किती रुपये आहेत? त्याच्यापैकी एका मित्राकडे 5 रुपये आहेत आणि उरलेल्या 2 मित्रांकडे समान रुपये आहेत. मग आता 35 मधून 5 गेले तर उरले किती रे? 30. मग 30ला जर 2 न भागलं तर उत्तर किती आलं? म्हणजे ह्याच्याकडे 15 रुपये आणि ह्याच्याकडे 15 रुपये. बरोबर आहे. मग सगळ्यांची बेरीज आता 35 येते का बघा? 15 1 15 15 2 30 आणि 5 35 आलं की रे? म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती? 4.
बघा बरं, हा सुद्धा प्रश्न फार सोपा होता. एक कळाला सगळ्यांना. चला आता कितवा प्रश्न. आता प्रश्न आहे 6वा. काय दिलंय 6व्या प्रश्नात. दिलेल्या आकृतीच्या प्रत्येक बाजूची लांबी 6 सेंटीमीटर असेल तर त्या आकृतीची परिमिती किती. अरे 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 देवा नारायणा, आय रे गै रे नत्तू खै रे, कुणाला पण हे येईल की. ह्याच्या प्रत्येक बाजूचं माप किती आहे 6. मग 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती रे. पर्याय नंबर 3 30 सेंटीमीटर. हे बरोबर आहे का नाही रे. हा, काही जणांनी जर मधली सुद्धा रेष धरली तर 36 येतंय. उत्तर 36 येते, पर्याय बी 36 दिसतंय. पर्याय नंबर 1 गडबडीनं ते रंगवतंय पुन्हा काय म्हणतंय, वा पेपर लय सोपा होता. अरे येड्या, तुझं उत्तरच चुकलं. पर्यायामध्ये सुद्धा चुकीचे उत्तर दिलेले असते. म्हणून योग्य उत्तर शोधण्यासाठी योग्य पद्धतीनं अभ्यास करावा लागतंय. आणि योग्य पद्धतीनं अभ्यास करण्यासाठी वर्गात शिकवताना लक्ष असावं लागतंय. चला मग आता हे प्रश्न समजला. 6वा प्रश्न समजला ना. छान. आता कितवा प्रश्न. आता आहे 7 म्हणजे 7वा. बाजूची लांबी 3 सेंटीमीटर असलेल्या चौरसाच्या. आता एक चौरस आहे बरं का रे. बघा हे चौरस आहे. चौरसामध्ये काय असतं रे, सगळ्या बाजूचं माप सारखं. त्याची बाजूची लांबी किती आहे 7 सेंटीमीटर. हां सॉरी बाजूची लांबी 3 सेंटीमीटर आहे. बरोबर आहे. बाजूची लांबी 3 सेंटीमीटर असलेल्या चौरसाच्या एका कोपऱ्यातील 1 सेमी बाजू असलेला चौरस. हे बघा रे, आता बघा रे, हे 3 आहे ना. मग आता हे जर समजा अजून एकदा आकृती काढतो इकडं. ह्याचं माप आहे समजा 3 सेंट. 3 बाजू आहे. मग आता इथं हे असं 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 म्हणजे खाली 3 उभे 3 सगळे 3 झाले. तर त्यांनी काय म्हणाले, 1 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस कापून घेतला. म्हणजे एवढा चौरस काय केला त्यांनी, कापून घेतला. हे 1 सेंटीमीटरचं, हे 1 सेंटीमीटरचं, हे 1 सेंटीमीटरचं, सगळे मिळून 3 सेंटीमीटरचं. बरोबर आहे की नाही. तर तेवढा एक तुकडा कापून घेतला. तर मूळ चौरसाची परिमिती व राहिलेल्या आकाराची परिमिती यामधील फरक किती. आता हे मूळ चौरस ह्याची परिमिती किती आली, 3 1 3 3 2 6 3 3 9 3 चौक 12. ह्याची परिमिती आली 12. मग आता ह्याची परिमिती किती येईल, हे इथून इथपर्यंत किती आहे रे 3. हे इथून इथपर्यंत किती आहे 3. आता इथून इथपर्यंतच घ्यायचं आहे कारण हे कापलेलं एवढं कापलं म्हणलं एवढा तुकडा. तर मग हे 1 आणि 2 इथून झाले 2 आणि इकडून झाले 2. मग 3 1 3 3 2 6 7 8 9 10 10. चुकलं, इथलं मोजायचं राहिलं नाही. हे 1 आणि हे 1, इथं 1 आहे हे 1 आहे. म्हणजे 10 आणि 2 किती झाले, हे 12. अरे म्हणजे मूळ चौरस आणि हे चौरस ह्यांची परिमिती तर समान यायली. मग त्यांचा फरक 12 मधून 12 गेले, उरले 0. म्हणून उत्तर आलं पर्याय नंबर 4. कळालं सगळ्यांना. 12 मधून 12 गेले, फरक 0 आला. समजलं. हे प्रश्न फक्त तुम्ही छानपैकी वाचलात रे, उत्तर तुमच्या समोर हात जोडून तयार राहते. फक्त प्रश्न छान वाचा, उत्तर तयारच राहणार. आता कितवा प्रश्न, 8वा प्रश्न काय म्हणतो. 8वा प्रश्न आहे, काय आहे, 8 सेमी लांबी व 4 सेमी रुंदी असणारा एक आयत. आता परत बघा, परिमिती म्हणजे नुसतं आयत आणि चौरसच दिसलंय. हे बघा हे आयत आहे. ह्याची हे 8 सेंटीमीटर लांबी व 4 सेंटीमीटर रुंदी. हां 3 रेषा दिल्या मी, इकडं 3 इकडं 3, म्हणजे ह्याचे मापासारखे. हां 2 रेषा म्हणजे ते 2 रेषाचे मापासारखे असणारा एक आयत व 4 सेमी बाजू असणारा एक चौरस आणि 4 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस आहे बघा. हे बघा हे 4 सेंटीमीटर आहे. 8वा प्रश्न. तर असा एक चौरस आहे. हे बघा ह्याचे माप सगळे सारखे आहेत आणि ह्याचं माप बाजू किती आहे रे 4 सेंटीमीटर. म्हणजे हे 4 हे 4 हे 4 हे 4. तर प्रश्न पुढं काय म्हणले बघा,
तर प्रश्न पुढे आहे, एक चौरस एकमेकांना जोडून ठेवले, वा बा बा बा, रेल्वेचे डबे चिटकलेले असतात का नाही, तसं आता हे एकमेकाला चिटकून ठेवलं तर तयार होणाऱ्या नवीन आकृतीची परिमिती किती असेल? मग ह्याला इकडे ढकला, या रे दोघं तिघ जरा चौरस ढकलायला, जय बजरंगबली ढकला तड 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 तड. तर आता हे बघा, हे अशा पद्धतीनं झाली आकृती तयार. हे एक चौरस आणि हे एक आयत. हे 4 सेंटीमीटरचा आणि हे 8 सेंटीमीटरचा. काय रे तुम्ही मदतीलाच आला नाही सरांच्या ढकलायला. मी ढकलून ढकलून बघा हे तिथं चिटकवला. आता हे झालं 8 सेंटीमीटर लांब, ह्याची इतर रुंदी झाली 4 सेंटीमीटर. तर ह्या आकृतीची परिमिती विचारलं आहे. मग हे 8 आहे तर हे सुद्धा 8, हे 4 आहे तर हे सुद्धा 4, हे 4 आहे तर हे 4 आहे. मग आता किती झालं सगळ्यांची बेरीज? मधल्याची बेरीज करायची का नाही? मग 8 एक 8, 8 दोन्ही 16, हे 8 त्रिक 24 आणि 8 चौक 32. सगळ्यांची बेरीज किती आली? 32 परिमिती. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2. कळालं सगळ्यांना? मग मला सांगा काय अवघड होतं का? सोपं आहे की नाही सगळं? चला 8वा पण प्रश्न संपला. आता कितवा प्रश्न रे? आता 9वा प्रश्न. तर 9व्या प्रश्नात काय सांगितलंय? एक तार वाकून, आता ही तार आहे आणि ह्या तारेला आता वाकवणार आहे बी. जय बजरंगबली पवन पुत्र हनुमान की जय. चक्कर आली मला. एक तार वाकवली आणि त्याच्यापासून काय केलं? त्रिकोण बनवला. तर त्याच्या 2 बाजूची लांबी समान असेल व तिसऱ्या बाजूची लांबी त्याच्या निम्मी असेल. समान बाजूची लांबी प्रत्येकी 4.8 असल्यास त्या त्रिकोणाची परिमिती किती? बाबा बाबा बाबा, फारच सोपं आहे. त्रिकोण वाकवून त्रिकोण तयार केला. 2 बाजूंचं माप सारखं आहे, 4.8 ह्याचं आणि ह्याचं पण 4.8, बरोबर आहे. आणि ह्याचं माप कसं आहे? ह्याच्या निम्म. मग 4.8च्या निम्म काय? 2.4, बरोबर आहे का नाही? मग ह्या सगळ्यांची बेरीज करा. 4.8 अधिक 4.8 अधिक 2.4, ह्याची बेरीज 8 एक 8, 8 2 16, 16 आणि 4 20, हा चाले 2, 4 एक 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12. उत्तर आलं 12.0, म्हणजे 12 सेंटीमीटर आहे का रे पर्यायात? अरे पर्याय नंबर किती? समजलं सगळ्यांना? आहे का नाही? हे सुद्धा सोपं होतं का नाही? संपलं. अशा प्रकारे आपला 9वा प्रश्न पण संपला आणि एकच प्रश्न राहिला आहे आपला. तर 10वा प्रश्न अतिशय सोपा आहे बालमित्रांनो. सगळ्यांनी पुस्तकात बघा, आम्ही एवढं ओरडू रक्त आटवून सांगायलो प्रश्न वाचा प्रश्न वाचा प्रश्न वाचा. तर प्रश्न वाचा बालमित्रांनो, प्रश्न वाचल्याशिवाय उत्तर येत नाही. हां बघा पुस्तकात, बघा पुस्तकात बघा. एका समभुज त्रिकोणाची बाजू 10 सेंटीमीटर आहे. आता समभुज त्रिकोण म्हणजे काय रे? बघा, हे तिन्ही बाजूचं माप सारखं असेल तर त्याला म्हणायचं समभुज. आलं का लक्षात? मग ह्या समभुज त्रिकोणाची एक बाजू 10 सेंटीमीटर, सगळ्या बाजू 10 सेंटीमीटर. या त्रिकोणाच्या परिमिती इतक्या परिमितीचा चौरस काढल्यास चौरसाची बाजू किती? आता ह्याची परिमिती किती आली रे? 30. ह्याची परिमिती किती आली? 30. मग आता या त्रिकोणाच्या परिमिती इतक्या परिमितीचा चौरस काढायचा, म्हणजे चौरस काढायचा एक, आणि त्या चौरसाची परिमिती किती पाहिजे आपल्याला? या चौरसाची परिमिती सुद्धा 30च. तर प्रश्न विचारला आहे, काढल्यास त्या चौरसाची बाजू किती? अरे फार सोपं आहे. 30 असेल ह्याची परिमिती 4. आता बघा हे किती मित्र आहेत रे? 4 मित्र. 4 मित्रांकडे मिळून किती रुपये? 30 रुपये. मग त्या 30ला 4ने भागायचं. असं बघा बघा, 4 भागिले 30, 4 एक 4, 4 25, 4 सक 24, 4 7 28. 30मधून 28 गेले, उरले किती? 2. आता या 4ने 2ला भाग जात नाही म्हणून दशांश दिला, इथं 0 घेतलं, सॉरी इथं दशांश दिले, इथं 0 घेतलं. 4 पंचे 20, उत्तर आलं 7.5. कळालं? म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती रे? सगळ्यांना समजलं बालमित्रांनो? सगळ्यांना लक्षात आलं? अशा प्रकारे बोलत बोलत आपलं 30वं प्रकरण संपलंय. आता आम्ही
30व्या प्रकरणावर प्रश्न विचारणार आहे. जे उत्तर देईल, हो जे उत्तर देईल त्याला बक्षीस आहे. प्रश्न पहिला, स्वाध्याय 30.1 मधला मला तुमच्यापैकी कोण उत्तर सांगल? प्रश्न क्रमांक 6चं उत्तर किती? प्रश्न क्रमांक 6चं उत्तर सगळ्यात आधी हातवर ह्याचा झाला होता. शाहरुख का? हां सांग रे. हां पर्याय नंबर 3. कस काय 3 सांग? सहा सेंटीमीटर. हां 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 दाखव. हां वा 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 व्हेरी गुड. शिकवलेला भाग त्यानं उत्तर छान दिलं म्हणून त्याला एक बक्षीस आहे. ये समोर लवकर. खूप महत्त्वाचं प्रकरण आहे आणि त्यानं छान उत्तर दिलं म्हणून तुला एक पेन बक्षीस. बाकीचे प्रश्न विचारल्यावर उत्तर येतील ना? व्हेरी गुड. छान बेटा बसा. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीनं मी आज शिकवलं आणि आज विचारलं तर फटाफट उत्तर येतील. पण मी जर उद्या परवा डिसेंबर महिन्यात जानेवारी महिन्यात विचारल्यावर येईल का? आणि परीक्षेत आल्यावर येईल का? व्हेरी गुड. थँक्यू.